चला, आता आपल्या 2 स्लाइड बघून झाल्यात. आता आपल्याला तिसरी स्लाइड बघायची. तिसऱ्या स्लाइड मध्ये काय दिलंय बघा. घोडा, सगळ्यांचा आवडता प्राणी, ज्याला आपण इतिहासापासून बघत आलोय, ज्याला शिवाजी महाराजांनी, घोडदळ शिवाजी महाराजांकडे होतं, पायदळ होतं, हत्ती होते, म्हणजे बरेच प्राणी होते. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्राणी घोडदळ, कारण की युद्धामध्ये सगळ्यात कामाला येणारा, सगळ्यात उपयोगी आणि सगळ्यात फास्ट प्राणी म्हणलं तर घोडा, जो न थकता काम करतो. आपल्याला सुद्धा स्पर्धा परीक्षेतला घोडा व्हायचंय, लक्षात ठेवा, की न थकता अविरत पळता आलं पाहिजे आपल्याला. ह्याच्याबद्दल आता तुम्हाला ह्याचं घर, घोड्याचा काय असतो, तबेला असतो. घोडा कुठं राहतो, तबेल्यात राहतो. जशी गाय गोठ्यात राहती तसा घोडा तबेल्यात राहतो. बघा हे कसा आहे तबेला, खेळती हवा आहे मस्त, ह्याला इथं अन्नधान्य वगैरे केलेलं आहे. हा बसलेला दाखवलाय घोडा, पण पोरांनो एक लक्षात घ्या, मुद्दा मी तुम्हाला हा घोडा बसलेला दाखवलाय, कारण मला ही गोष्ट सांगायची होती तुम्हाला, की घोडा हा क्वचितच कधीतरी बसतो बरं का. घोडा हा उभ्याने झोपणारा प्राणी आहे. पुढच्या वेळेस जेव्हा वरात दिसेल कोणाची, नवरदेव दिसेल, तेव्हा नवरदेवाला धरून एक माणूस असतो बघा, घोड्याला धरून, त्याला विचारतो काय म्हणायचं काका, मला आमच्या सरांनी सांगितलं म्हणायचं की घोडा कसा झोपतो मला माहिती का, विचारायला सांगितलंय मला, तुम्ही सांगता का मला जरा की घोडा कसा झोपतो. तेव्हा तुम्हाला तो माणूस सांगाल बघा की घोडा कसा झोपतो. तेव्हाच तुम्हाला त्याला विचारायचं की घोडा कुठं राहतो, घोडा तबेल्यात राहतो. पुढे बघा, आता घोड्याला काय म्हणतो आपण, HORSE, हॉर्स. घोडा म्हणजे काय, हॉर्स. स्पेलिंग चेक करायचे पोरांनो, मी तुम्हाला मुद्दाम इथं स्पेलिंग कधी कधी चुकवणार आहे बरं का, कारण की तुम्ही परत घरी गेल्यावर काय अभ्यासच नाही करायचा. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, घरी गेल्यावर आपल्याला सरांनी घोड्याचं स्पेलिंग हॉर्स सांगितलं होतं, तर ते हॉर्स बरोबर आहे का हे परत एकदा बघायचं, जेणेकरून ते तुमच्या कायमचं लक्षात राहून जाईल. चला पुढे बघू. आता घोडा झाला पोपट. पोपटाचं काय असतं, घरट. पोपट घरट्यात राहतो, घरट्यात किंवा कधी कधी डोली असा सुद्धा ऑप्शन तुम्हाला असू शकतो. पोपटाचं घरट. आता घरट, ही घरट दिसते का तुम्हाला, ही घरट नाहीये, ही ऍक्च्युअली काय आहे तर ही डोली आहे. डोली, ढोली म्हणजेच काय तर पक्ष्याने टोचा मारून मारून जी सुतार पक्षी करतो बघा, सुतार पक्षी मोठी चोच असते त्याची, असं टोचा मारून मारून हे सगळे टवके काढतो आणि आतमध्ये ह्या जागेत राहिला त्याला तो जागा बनवतो, त्याला काय म्हणतात, डोली. पोपटाचं घर काय असतं, घरट किंवा डोली. त्याच्यानंतर बघा मधमाशी. मधमाशा कुठं राहतात पोरांनो, खालून दगड मारायची मधमाशांना, मधमाशा उठवायच्या आणि रस्त्याने पळत जायचं. हे आमचं शाळेत असतानाचं काम होतं. कुठंही पोळं दिसलं की आम्ही तेच करायचो. पण मधमाशी कुठं राहते तर पोळ्यात. मधमाशांचं काय असतं, पोळं. ही बघा, ही छोटे छोटे जी षटकोनी असे घर बनवले असतात, त्याच्या आतमध्ये मधमाशा काय करतात तर त्याच्या आतमध्ये ही मध गोळा करून ठेवतात. आणि मध कुठून मिळतो तर आपल्या ज्वारीची जी पानं असतात, जेव्हा ज्वारी आलेली असती, ज्वारीची कणस आलेली असतात, ती कोवळी कोवळी असतात, त्याच्यातून जो मिळतो तो मध कलेक्ट करून त्याच्यामध्ये ठेवतात ह्या. मग मधमाशांचं काय असतं, पोळ. मधमाशा कुठं राहतात, पोळ्यात. हे वारंवार मी का म्हणतोय, तुम्हाला कदाचित बोर वाटू शकतो की सर एकदाच किती 4 वेळा एक गोष्ट सांगतात, पण ह्याच्या मागे एक कारण आहे. एक गोष्ट 4दा, एकदा केली तर ती कमी वेळा लक्षात राहणार, 2दा केली तर अजून थोड्या जास्त वेळासाठी लक्षात राहणार, 3दा केली तर अजून जास्त, आणि 4दा केली तर फुल अँड फायनल. त्याच्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला वारंवार चर्चा, रिव्हिजन, वाचन करायचं आहे. मग हे झालं. त्याच्यानंतर माणूस. आता माणसाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, त्यात मजाच नाही. माणूस तर सगळ्याला माहितीच आहे. माणूस थोडी ना गोट्यात राहतो, माणूस कुठं राहतो, माणूस राहतो घरात. चला ही स्लाइड झाली. आता पुढे काय बघू. पुढे बघा, आता मुंगी आणि साप हे दोघं कुठं राहतात, वारुळ. इथं वरुळ झालंय बघा, वारुळ. वारुळात राहतो मुंगी आणि साप. पण सापाला वारुळ तयार करता येतं का रे पोरांनो, सापाला वारुळ तयार करता येत नाही. सापाचं वारुळ कोण तयार करतं, ऍक्च्युअल मध्ये ह्या छोट्या छोट्या मुंग्या असतात, दिसायला असतात एवढी एवढ्या, पण त्यांचं वारुळ बघितलं कधी तुम्ही, आपल्या छाती एवढं, डोक्या एवढं किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं असतं. म्हणजे एवढीशी मुंगी केवढं मोठं करू शकते काम, ह्याचा तुम्हाला तिथं ते बघितल्यावर तुम्हाला ते प्रत्यय येणार की ती मुंगी किती काम करू शकते. मग आपल्याला सुद्धा मुंगी होता आलं पाहिजे, की जीव जरी एवढा एवढा असला तरी काम मात्र भलं मोठं असायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, मुंगी सगळ्यात जास्त ह्या जगात ह्या सगळ्यात जास्त वजन उचलतं कोण उचलू शकतं स्वतःच्या वजनाच्या पटीत, तर ती सगळ्यात जास्त वजन उचलणारी मुंगी आहे बरं का. मुंगी स्वतःच्या वजनाच्या 10 पट जास्त वजन उचलू शकते. ही तुमच्यासाठी जनरल नॉलेज आहे. मग मुंगी आणि साप, हा आहे साप फणा काढणारा जो फुसफुस करतो, तो कुठं राहतो तर वारुळात राहतो. मुंगी आणि साप वारुळात राहतात. आता त्याच्यानंतर बघा, वाघ आणि सिंह इथं दाखवलेत. हा कोण आहे, ज्याला आया आहे तो आहे सिंह, म्हणजेच काय, लायन, LION. आणि हा कोण आहे, ज्याच्या अंगावर पट्ट्या असतात, तो आहे टायगर, TIGER. मग लायन आणि सिंह कुठं राहतात तर गुहेत राहतात. वटवाघूळ सुद्धा राहतं बरं का पोरांनो, गुहेत. वटवाघूळ सुद्धा गुहेत राहतं. उलट लटकून असलं कधीतरी तुम्ही लय अचानक गेला तर फडफड करत पिक्चर मध्ये वगैरे बघा तुम्हाला दाखवलेलं असतं, बाहेर येतात.
मग वटवाघूळ सुद्धा गुहेत राहतं. वाघ आणि सिंह एकत्र राहत नाहीत बरं का, त्यांच्या गुहा वेगळ्या वेगळ्या असतात. एकत्र राहिले तर भांडणं करतील ना, त्याच्यामुळे वेगवेगळे राहतात. हा मग अशी बघा आपल्याला आता फिरून इथं बघा काय आलंय, सुगरण पक्षी आला इथं. आता सुगरण पक्षी आणि पुढं काय आलंय, घरट. मग सुगरण पक्षाचं पण घरट असतं, पण आता ही घरट बघा, घरट्याचा पॅटर्न वेगळा आहे, घरट्याचा ह्या टाईप वेगळा आहे. मग अशी कावळ्याचं असं आपण गोल बांधलेलं घरट बघितलं होतं, इथं सुगरणीचं खोपेसारखं घरट आहे. म्हणजे ते पूर्णपणे बंदिस्त आहे आणि त्याला फक्त छोटीशी जागा आहे जायला. आणि ते दुसरं वाला जे होतं ते असं खाली ठेवलेलं होतं आणि त्याला वरून पूर्णचे पूर्ण सगळं ओपन होतं. हा आहे फरक. आणि हे कुठं बांधलेलं असतं, तुम्ही बऱ्याच वेळा विहिरींवर वगैरे बघता बघा, हे अशा प्रकारचं घरट विहिरींवर वगैरे ठेवलेलं असतं. का? कारण की खालून कुणी आरामात चालत येऊन कुणी पण झाडावर चढून ते घरट तोडू नये म्हणून त्यांनी तशी व्यवस्था केलेली असते की विहिरीवर बांधलेलं असतं. कारण खाली पाणी असतं, कुणालाही मग त्या खाली पाण्यात सहजासहजी उडी तर मारता येत नाही घरट्यापर्यंत, म्हणून ते घरट त्यांनी विहिरीवर बनवलेलं असतं. त्याच्यानंतर बघा आता घुबड. घुबड कुठं राहतं, कोटर किंवा ढोली. कोटर किंवा ढोलीत राहतं घुबड. आता ढोली तर आपण ऑलरेडी बघितले. घुबडाला काय म्हणतो पोरांनो आपण, घुबडाला म्हणतो OWL, आऊल. आऊल म्हणजे काय, आऊल म्हणजे घुबड. पुढे बघूया आता. झालं, हे होते आपले घरदर्शक शब्द. आता ह्या घरदर्शक शब्दांचा आता मी पुढे तुमच्यासाठी काय केलं बघा, तुम्हाला दाखवतो. ह्या घरदर्शक शब्दांचा आता मी सेक्शन पाडले, जे की तुम्हाला लक्षात राहतील, वाचायला सोपे आहेत किंवा लिहायचे असतील घरी. एक लक्षात घ्यायचा पोरांनो होता ह्याच्यामध्ये, जेव्हा मी शिकवत असतो, जेव्हा तुम्हाला वेगवेगळे फोटो त्याच्यावरती जेव्हा आपण शिकत असतो, स्लाइड दाखवत असतो, तेव्हा मात्र वही पेन बाजूला ठेवायचा. फोकसनी काम असलं पाहिजे, शिकवताना शिकवण्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. आता त्याच्यानंतर तुमच्यासाठी मी हे आणलंय की करून, हे काय, मेंढी शेळीचा कोराडा गोठा, मांजराचं घर, गरुड घार घरट, झाडावर किंवा डोंगरात कुठेही असू शकतं. मुंगी वारुळ, जसं की मुंगी आणि साप असं लिहून टाकायचं लगेच. परत वेल डॉल्फिन, आता हे मासे आहेत, साधं गणित आहे. वेल आणि डॉल्फिन सारखा जर प्रश्न आला तर तुम्ही तो परीक्षेत चुकायला पाहिजे का, नाही चुकायला पाहिजे. का? कारण की तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का नाही, तर्क म्हणजेच ट्रिक, डोक्यात तुमच्या तर्क असला पाहिजे. काय, लॉजिक म्हणतात त्याला. लॉजिक काय असलं पाहिजे की मुंगी आणि मासा, जर वेल मासा आणि वेल आणि डॉल्फिन जर पाण्यात राहत असतील तर त्यांचा कुठल्याही जमिनीवरच्या घराशी काहीही संबंध असणार आहे का पोरांनो? कधीच नसणार आहे. मग तुम्हाला देताना पाण्यातले ऑप्शन राहतातच काय, समुद्र राहतो किंवा नदी राहतं, ह्या दोन्हीपैकी एखाद काहीतरी देतील. म्हणजेच काय, तर तुम्हाला तर्क जर लावला तुम्ही तर तुम्हाला ती गोष्ट पाठ सुद्धा करायची गरज नाही. हीच तर आपल्याला शिकायचंय. मग पुढे बघा, परत काय आहे, मगर. मगर कुठं राहते, नदीच्या काठावर किंवा पाण्यात. नदीच्या काठावर किंवा पाण्यात. मग मगर काय आहे, मगर जलचर प्राणी आहे, भूचर प्राणी आहे का उभयचर प्राणी आहे? तर मगर आहे उभयचर प्राणी. उभयचर, उभयचर प्राणी. अक्षर माझं खूप सुंदर आहे, मनावर घेऊ नका. हा मगर उभयचर प्राणी म्हणजेच काय, तर मगर जमिनीवर पण राहू शकतो आणि पाण्यात पण राहू शकतो. जसा की बेडूक जमिनीवर पण राहू शकतो आणि पाण्यात पण राहू शकतो. जो फक्त पाण्यात राहतो जसा की व्हेल आणि डॉल्फिन, तो कोण आहे, तर तो जलचर, जलचर आहे तो. म्हणजे तो फक्त पाण्यात राहू शकतो. आणि माणूस, माणूस कसला प्राणी आहे, माणूस हा भूचर प्राणी आहे. भू म्हणजे काय, जमीन. भूचर म्हणजे काय, भूवर राहणारा म्हणजे जमिनीवर राहणारा प्राणी आहे. तो पाण्यात राहू शकतो का, नाही. किंवा पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतो का, तर नाही. हे झाला फरक. पुढे बघा, बदकाचं काय दिलंय, माहितीच आहे सगळ्यांना. बदक कुठं असतं, तळ किंवा पाणथळीची जागा जिथं पाणी आहे. डुक्कर कुठं असतं, डुकराचा गोठा असतो एकतर, नाही तर डुक्कर डबक्यात लोळत असतं, आहे का नाही. जसं आपल्याला कंटाळा आल्यावर आपण कसं लोळतो घरात, तसं डुक्कर कायमचं त्या एकतर गारव्याच्या ठिकाणी लोळत असतं, नाहीतर त्या गोठ्यात पडून असतं. मेंढी बघा, मेंढपाळाचा गोठा. साळींदर, बीळ. साळींदर हा प्राणीला इंटरेस्टिंग आहे बरं का. घरी गेल्यावर हा प्राणी गुगलला सर्च करून बघा, साळींदर हा प्राणी. ह्याची माहिती मी तुम्हाला नंतर कधीतरी देईल. एवढा भारी प्राणी आहे ना की त्याच्या अंगावर काटे असतात आणि तो वाघाला आणि सिंहाला सुद्धा त्याला खाताना किंवा त्याला मारताना एवढाच प्राणी असतो. वाघ किती मोठा असतो पण त्याच्यासमोर हा टिकून राहतो. का? कारण की त्याच्याकडे काटे असतात आणि तो बाणासारखे असे तीक्ष्ण एकदम झप 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 असे काटे मारतो. अक्षरशः तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल कधी कधी की ती नाकात, इकडं तिकडं, डोळ्यात सुद्धा कधी कधी त्याचा काटा जातो. त्याच्या अंगावरती मोठे मोठे काटे असतात. तो साळींदर कुठं राहतो, तर तो बिळात राहतो. साळींदरच फक्त बिळात राहतो का, नाही. ससा सुद्धा बिळात राहतो पोरांनो. सशाचं सुद्धा शेतात वगैरे बघतो आपण की ससा सुद्धा बिळात राहतो. आळी आणि किडा, आळी आणि किडा कुठं असतात बघतो आपण. आळी आणि किडा, त्या आळी आणि किड्याच्या प्रकारात कुठं गांडूळ पण त्यातच येतं.
कुठं राहतं गांडूळ सुद्धा? जमिनीत राहतं, मातीत राहतं. जो की शेतकऱ्यांचा, गांडुळाला काय म्हणतो आपण? गांडुळाला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतो. पुढं काय आहे? वटवाघूळ. वटवाघूळ मगाशी बघितलं आपण. कुठं राहतं वटवाघूळ? गुहेत किंवा झाडाच्या ढोलीत. पुढे बघा, हे झालं कम्पॅरेटिव्हली. आता पुढे बघा, छोटी गोष्ट आणली तुमच्यासाठी करून मी. जसं की मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, वेगळ्या वेगळ्या ट्रिक सांगितल्या, तर्क सांगितला की अभ्यास आपण कसा करायचा किंवा केलेला अभ्यास आपण परीक्षेमध्ये कसा उतरवायचा, हे तुम्हाला मी सांगितलं का नाही मगाशी. आता त्यासाठी काय केलंय, आता ही मी बनवलेली गोष्ट आहे. असंच तुम्ही काय करायचं, तुम्ही अभ्यास करत असताना असं तुमच्या हिशोबाने तुम्ही पप्पाशी, मम्मीशी, भावाशी, बहिणीशी असंच मज्जा म्हणून चर्चा करत करत एक गोष्ट बनवून ठेवायची. आता मी बनवलेली गोष्ट काय आहे, गाय आपल्या गोठ्यात बसली होती. एका गावात अनेक प्राणी राहत होते. हा, गाव आहे, आपण जसं राहतो तसं त्या गावात लय मोठे प्राणी राहत होते. आता तिथं काय म्हणतंय बघा, गाय कुठं राहत होती? गाय राहत होती गोठ्यात. घोडा कुठं राहत होता? घोडा आपल्या तबेल्यात उभा होता. त्या दिवशी त्याला काय काम नव्हतं म्हणून तो तबेल्यात उभा होता त्याच्या घरी. पक्षी कुठं होता? झाडावर. पक्षी झाडावर आपल्या घरट्यात निवांत बसला होता. आता तुम्हाला फसवण्यासाठी, तुम्हाला प्रश्न तुम्हाला फसवण्यासाठी पर्याय, तुम्हाला पक्ष्याचं घरदर्शक शब्द विचारून काय करू शकतात? झाड पण आणि घरट पण, हे दोन्ही पण ऑप्शन देऊ शकतात. पण मग तुम्ही लिहायचं काय? झाडावर राहतो का तो? आपण कसं जमिनीवर राहतो, पण आपल्या घराचं नाव काय आहे? घर. तसंच पक्ष्याच्या घराचं नाव झाड नाहीये, पक्ष्याच्या घराचं नाव घरट आहे. मग पक्षी कुठं होता? आपल्या घरट्यात निवांत बसला होता. संध्याकाळी घरी आलता. त्याच्यानंतर काय? मधमाशा कुठं राहतात? पोळ्यात. मधमाशा आपल्या आपल्या पोळ्यात मध गोळा करत होत्या किंवा आणलेल्या मधाचा आस्वाद घेत होत्या. त्याच्यानंतर काय? साप एका वारुळात लपला होता. त्याला लोक शोधत होती. तुमच्यासारखी पोरं घरी जाताना दिसला तो, त्याला कळालं आपल्याला पोराने बघितलं म्हणून तो गेला पळून त्या बिळात. वारुळात त्याचं बिळ होतं. उंदीर कुठं राहतो? उंदीर आपल्या बिळात राहतो. उंदीर बिळात राहतो, साप बिळात राहतो. पण ते बिळ कुठं असतं? वारुळाच्या आतमध्ये. म्हणून साप कुठं राहतो? तर वारुळात राहतो. आणि उंदीर कुठं राहतो? तर फक्त बिळातच राहतो, कारण उंदराचं डायरेक्ट बिळ असतं, त्याला काय वारुळ नसतं. अशी आपली होती गोष्ट. मग संध्याकाळी काय झालं, तर सगळे प्राणी आपल्या आपल्या घरी परतले, कारण प्रत्येकाचं घर वेगळं वेगळं असतं आणि ते घर आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. म्हणून आपण हा अभ्यास करतोय. एवढं सोपं आहे. पुढे बघा, आता पुढं काय दिलंय? ही आहे सगळ्यात महत्वाचा पार्ट. हे मी तुम्हाला काय केलंय, हे तुमच्या जास्त लक्षात राहावं किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये तर्क लागावा तुमचा बरोबर, तुम्हाला बरोबर कळावं की आपल्याला कसं लॉजिकने प्रश्न सोडवायचा, म्हणून मी हे वेगळं केलंय. म्हणजेच काय, जमिनीवर राहणारा प्राणी, जमिनीच्या आतमध्ये म्हणजे जमिनीच्या खाली बिळात राहणारा प्राणी, आणि हवेत किंवा झाडावर राहणारा किंवा पाण्यात राहणारा प्राणी, असं वेगळं वेगळं केलंय. मग आपण परत एकदा बघू. काय? गाय गोठा, घोडा तबेला, शेळी गोठा, कोंबडी खुराडे, डुक्कर डबके किंवा डुकराचा गोठा. तसंच जमिनीतले काय, तर उंदीर बीळ, ससा बीळ, साप वारुळ, मुंगी वारुळ, साळींदर बीळ. हे झालं जमिनीच्या आतलं. आणि आता हवेत आणि झाडावरचं आणि पाण्यातलं. पक्षी कुठं राहतो? घरट्यात. घरट कुठं असतं? झाडावर. मग पक्षी घरट्यात, मधमाशी पोळ्यात, मासा पाण्यात. मासा राहतो पाण्यात. वटवाघूळ राहतं ढोलीत किंवा गुहेत, म्हणजे लटकलेलं असतं, किंवा झाडावर पण लटकलेलं असतं वटवाघूळ. आणि बदक कुठं राहतो? तर बदक राहतो तळ्यात. हे झालं आपलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आता ह्या कम्पॅरेटिव्हली सगळ्या झाल्या. तुम्हाला लिहायला पण बरं आहे आणि शेवटला रिव्हिजन करायला पण हे बरं आहे. त्याच्यानंतर बघा, आता ही असे असतात प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले. आता हे प्रश्न काय मी तुम्हाला सोडवून देणार नाही, कारण की मी तुम्हाला एक एक गोष्ट 4 वेळेस सांगितलेली आहे. आता काय करायचं, आता ही स्लाइड पॉज करायची. जेव्हा तुम्ही हे लेक्चर बघत असणार घरी गेल्यावर, तेव्हा हे पॉजचं बटन दाबायचं, पॉज करायचं आणि एकदम व्यवस्थित वाचायचं आणि फक्त प्रश्न क्रमांक टाकायचा. वरती चॅप्टरचं नाव काय, घरदर्शक शब्द, त्याच्यातला प्रश्न क्रमांक 1, गाळलेल्या जागा भरामधला घोडा टिंब मध्ये राहतो, त्याच्या घराचं नाव आठवायचं. असं शांत बसायचं की सरांनी आपल्याला काय शिकवलं होतं, आठवतंय का नाही. जर नाही आठवलं तर मागची स्लाइड जाऊन बघायची की काय सांगितलं होतं, परत एकदा त्याची रिव्हिजन करायची आणि मग इथं व्यवस्थित ते उत्तर लिहायचं. जसं की घोडा तबेल्यामध्ये राहतो, साप वारुळामध्ये राहतो, असे सगळे प्रश्न हे तुम्ही सोडवायचे. ह्याची उत्तर तुमच्या वहीत असली पाहिजेत. मी उद्या आल्यावर ती बघणार आहे. पुढे बघा, आता जसं की आता गाळलेल्या जागा बघितल्या, तुम्हाला मग अशी सुरुवातीलाच काय सांगितलं होतं मी की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. त्याच वेगळ्या प्रकारामध्ये आता काय बघितलं आपण, जोड्या लावा. आता बघितलं आपण गाळलेल्या जागा भरा, हे आहे जोड्या लावा. ह्याचं सुद्धा सेमच तुम्ही घरी बघायचं, पॉज करायचं, व्यवस्थित तो प्रश्न सोडवून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी मला आल्यावरती दाखवायचा. मग काय होणार, मग आपण त्याच्यावरती परीक्षेमध्ये आलेले प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार. ते प्रश्न आपण सोडवले की तो टॉपिक आपला क्लिअर झाला. मग आपल्याला परीक्षेत त्या टॉपिकाला किंवा त्याच्यावरचा प्रश्न आला तर घाबरायची गरज नाही. सोपा आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रकार,
पहिल्यांदा गाळलेला जागा भरा झाला, दुसऱ्यांदा जोड्या लावा झाला. आता शेवटचा प्रकार काय आहे तर जसं की प्रश्न विचारलाय वर आणि खाली हे 4 ऑप्शन दिलेत. परीक्षेमध्ये तुम्हाला सगळीकडेच 4 ऑप्शन असणार आहेत, फक्त प्रकार वेगळे वेगळे असू शकतात. ह्याच्यातलं काय आता बघा, गाईच्या घराला काय म्हणतात? तबेला म्हणत नाहीत. तबेला कुठं म्हणतात? घोडा. लगेच लिहून ठेवायचं पर्यायांमध्ये. उत्तर जरी ह्याचं गोठा असलं पोरांनो, ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात पेपर अनालिसिस. म्हणजेच काय? एका गोष्टीवरून 4 गोष्टींचं व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून घेणं. आता तुम्हाला एक विचारलंय म्हणून तुम्ही हे एकटंच वाचणार का? नाही. एक विचारलंय तर हे बरोबर उत्तर आहे, तर हे चुकीचे उत्तराचे बरोबर उत्तर लिहायच्यात. जसं की तबेल्याचा घोडा, खुराड्याचं कोंबडा किंवा कोंबडी, कोंबडी खुराड्यात राहती, आणि घरट्याचं पक्षी किंवा कावळा, चिमणी, जे काय असेल ते. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित शांतपणे करायच्या आहेत. आता हे आपलं संपत आलेलं आहे आजचं लेक्चर. आज तुम्ही घेतलेलं जे काही कष्ट आहे, तुम्ही जे आज काय माझ्यासमोर बसलाय, तुम्ही जे काय शिकलाय, हे फक्त तुमच्या पुरतं नाही ठेवायचं बाळांनो. घरी गेल्यावर आपल्यासोबत लहान भाऊ असतात, आपले मोठे भाऊ असतात. अडचण आली तर मोठ्या भावाला विचारायचं, बारक्याला अडचण आली तर बारक्याला समजावून सांगायचं. का? कारण की हे जर आपल्याला 4थीच्या परीक्षेत विचारलं जाणार असेल तर ते आपल्याला पुढे भविष्यात 5वी, 6वी, 7वीला विचारू शकतात. आणि जर ह्याचा अभ्यास 2री, 3रीच्या मुलांनी केला तर त्याला 4थीच्या परीक्षेत ही गोष्ट सोपी जाऊ शकते. आणि ही गोष्ट तुम्ही पालकांना सुद्धा व्यवस्थितपणे समजावून सांगायची. चला मग आता हे झालं. आता उद्या काय बघायचं आपल्याला? उद्या आपल्याला ध्वनिदर्शक शब्द बघायचे आणि त्याच्यानंतर शेवटला आपल्याला पिल्लूदर्शक शब्द बघायचे. चला मग उद्या भेटू.